आज लातूरमध्ये आमचे नेते, राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या अस्थी कलशाचं आगमन झालेलं आहे. त्याला अभिवादन करत असताना सर्व कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या भावना अत्यंत दाटून आलेल्या, दुःखद भावना व्यक्त करत असताना शब्द काय व्यक्त करावेत आपण सगळीकडे पाहतो आहोत. त्यांच्या अकाली निधनानं जी पोकळी आणि पोरकेपणा निर्माण झालाय तो भरून काढण्याची भूमिका राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी स्वीकारली आहे. त्यांनी कामकाज सुरू केलंय. आता दादांच्या ज्या काही महाराष्ट्राच्या विषयी भावना होत्या, इच्छा होत्या, त्या पूर्ण करण्याची भूमिका आमच्या नेत्या सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये आणि पक्षाच्या निर्देशानुसार अध्यक्ष सुनील तटकरेंच्या निर्देशानुसार आम्ही सगळेजण पूर्ण करू. हीच खरी श्रद्धांजली. त्यांना अभिवादन अर्पित करतो आणि परत एकदा दादांच्या पावन स्मृतीला उजाळा. 28 तारखेला दादा सोडून निघून गेले. मोठी दुर्दैवी गोष्ट झाली. पण 29 तारखेला ज्या दिवशी दादांचा अंत्यसंस्कार झाला त्या दिवशी बऱ्याचशा लोकांना त्यांचं दर्शन घेता आलं नाही किंवा त्यांच्या अस्थीचं व्यवस्थित होता आलं नाही. त्यामुळं सुनेत्राबाईंनी, सुनील तटकरे साहेबांनी त्यांनी असा एक निर्णय घेतला. 40 महाराष्ट्रामध्ये 40 ठिकाणी त्यांच्या अस्थि कलश पाठवला आहे. त्या अस्थि कलशाचं पाठवण्याचा उद्देश याचा असा आहे की ज्या कार्यकर्त्यांना दादांचं अंत्यदर्शन किंवा अस्थिदर्शन व्यवस्थित झालं नाही किंवा करता आलं नाही त्या लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करता याव्यात, त्यांचे दर्शन व्यवस्थित करता यावं. आणि प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रात जसे दादांचे फुले शाहू आंबेडकरांचे विचार बसले आहेत तसेच दादांच्या अस्थि प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये असे 40 ठिकाणी जावेत आणि त्या जिल्ह्यामध्ये त्यांची स्मृती हे करावी हे विचार त्याच्यामुळे त्या 40 ठिकाणी गेलं. त्यापैकी एक कलश लातूर जिल्ह्यामध्ये आलेला आहे. आम्ही दादांना त्या दिवशी कडवणीमध्ये खूप काही तिथे जाता आलं नाही. आता या ठिकाणी आम्ही प्रत्येकाने येऊन आपली भावना व्यक्त केलेल्या आहे आणि त्यांना त्यांच्या परिवार, त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याचे. माननीय दादांचे अस्थि कलश आज लातूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माननीय मकरंद साबळे साहेब यांच्या संपर्क कार्यालयात या ठिकाणी आणलेले आहेत आणि या प्रसंगी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर आणि ग्रामीणच्या वतीनं या ठिकाणी अर्पित करतो. आणि वर्षभरापूर्वी आजच दादा लातूर एअरपोर्टवर आले होते आणि इथून पुढे ते बीडला जाणार. आमची 9:30 वाजता आज लातूर शहरात आज बरोबर वर्षभरानंतर याच दिवशी आज दादांची लातूर शहरात आल्यामुळे आम्हाला खूपच दुःख होत आहे. या सकाळी फेसबुकवर ते फोटो बघितले आणि त्यावेळेस मला या ठिकाणी माझे अश्रू आवडता आले नाही. आणि निश्चितपणे दादांचं जे कार्य राहिलेलं आहे ते आपल्या सर्वांसाठी, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी आहे. त्यांची प्रशासन करण्याची जी कला होती आणि जी पकड होती ते निश्चितच जे राजकारणी आहेत त्या भविष्यामध्ये त्यांनी त्याचं आचरण केलं पाहिजे. त्याकडून या ठिकाणी प्रेरणा घेतली पाहिजे. निश्चितपणे दादांचे जे धर्मनिरपेक्ष विचार होते, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा होती, ते त्यांनी मरेपर्यंत या ठिकाणी शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी सोडलेली नाही. हे विशेष आहे आणि आपल्या विचारधारेशी कधीही त्यांनी तोडगा केलेला नाही आणि ते त्याशी घट्ट राहील हे आपल्याला या ठिकाणी खास नमूद करू इच्छितो. निश्चितपणे माननीय ताईंच्या मार्गदर्शनाखाली
निश्चितपणे त्यांनी जो ट्रेनिंग घेतलेली आहे आणि जी शिक्षा झालेली आहे, जे संस्कार झालेले आहेत, ते निश्चितपणे आपल्याला सांगतात की या महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल त्याच पद्धतीने राहील, हे या ठिकाणी कार्यकर्त्यांना आश्वस्त करू.